जय भीम मित्रांनो. आज आपण हिंदू धर्माबद्दल बोलणार आहे. तर तुम्ही म्हणसाल आता हिंदू धर्माबद्दल काय, पण बऱ्यापैकी लोक आपल्यातली बौद्ध धर्मानुसार फक्त मला वाटते लग्नच लावत असतील आणि बाकी सगळं पालन तर ते हिंदू धर्मातलेच करतात. आणि माझ्या गावात बघा गेलं तर काही लोक सोडली काही लोक सोडली तर बऱ्यापैकी लोकांच्या घरामध्ये अंगातच येते अशा प्रकारची गोष्ट करते. अशा प्रकारची स्थिती चालू आहे इथं. त्यामुळे या गोष्टीवर बोलावं असं मला वाटलं. तर मला असं वाटतं की हिंदू धर्मामध्ये जर गोमांस चालत नाही तर मग बोकड आणि कोंबडं यांचं मांस चालतं का? आणि जो ब्राह्मण वर्ग आहे तो शाकाहारी राहून देवपूजा करतो आणि बाकीचा जो वर्ग आहे आपला समाज आहे तो कोंबडा बोकड यांचं बली देऊन देवपूजा करतो. मग हे आपण पाळतोय तो हिंदू धर्म आहे का ब्राह्मण वर्ग जो शाकाहारी राहून देवपूजा करतोय तो हिंदू धर्म आहे? हा एक प्रश्न पडतो. नंतर मग आपण जर चुकीच्या पद्धतीनं हा धर्म पालन करत असेल तर मग हा आपल्याला अशी देवपूजा करण्यासाठी आपल्याला ब्राह्मणांना सांगितलं का? हा एक प्रश्न पडतो. कारण वेद पुराण पूजापाठ ग्रंथ वाचायची फक्त परवानगी त्यांनाच होती, बाकी कोणाला नव्हती. आपल्याला तर मंदिरात जाण्यास परवानगी नव्हती. मग अशा प्रकारचं देवपूजा करायला कोणी शिकवलं? असे प्रश्न पडत आहेत. कारण असं जगामध्ये कोणताच धर्म नाही आहे की ईश्वर प्राप्तीसाठी एका वर्गाने शाकाहारी राहून पूजा करा आणि एका वर्गाने अशा प्रकारे पूजा करा, मांसाहार करून करा, एखादा बली देऊन करा. असं कुठल्याच धर्मात लिहिलेलं नाही. कारण आपण थोडा विचार केला पाहिजे की जे ब्राह्मण वर्ग आहेत ते देवपूजा करत आहेत. ती देवपूजा त्यांना एक प्रगतीच्या मार्गावर नेणारी देवपूजा आहे. त्याच्यानुसार प्रगती होते, त्यांचे विचार बदलतात आणि त्यांची प्रगती होते, घराची प्रगती होते, समाजाची प्रगती होते. आणि आपण जे पूजा करतोय कोंबडं बकरं कापून, त्याच्यामुळं आपली आपण दारिद्र्याकडे जातोय. त्याच्यामुळं दारिद्र्याचं प्रमाण आपलं वाढतंय, समाज आपला महागच राहतोय. आपली लोक कष्ट करून वार्षिक 50,000 रुपये मागं ठेवतात आणि त्यातून बी आपल्याला अशा देवपूजेसाठी अशा बोकड कोंबडं घेऊन आपण देवपूजा करून 30,000 रुपये त्यातलं घालवतो आणि अजून मागे येतो. काय काय लोकांचं तर वर्षातून 2-2 वेळा कार्यक्रम निघतात आणि 50 घालवून अजून ते खर्च करतात. अशा प्रकारचे दारिद्र्याकडे नेणारी पूजा ही आपली आहे. कारण थोडा विचार केला पाहिजे. कोणत्याही देवदेवता कधीच बली मागत नाही आहे. कारण देवाला सगळे जीव समान आहेत, सगळी लेकरं समान आहेत. ते कुठल्याही लेकराला म्हणत नाही की तू माझ्याकडे बोकड घेऊन ये. ती बी तिचं एक लेकरूच आहे, तो पण एक जीवच आहे, प्राणी आहे आणि त्याचा बली देणं एक क्रूरतेचं काम आहे हे. त्यामुळं कोणतीही देवी देवता बली ही मागत नसते. हे आपण अंधश्रद्धेपोटी ह्या गोष्टी करतोय आणि दारिद्र्य रेषेखाली राहतोय. तर या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. देव कुठला आपल्याला बली देण्यासाठी किंवा माझी जत्रा कर, माझ्याकडं बोकड घेऊन ये, कोंबडं घेऊन ये असं म्हणत नाही आहे. ती जर म्हणत असेल तर तू लेकरा तू अजून तिथंच राहा. तू आता 1,00,000 कमवले, ह्या वर्षात परत 2,00,000 कमव. माझ्याकडे नाही आला तरी चालतंय, पण तुझ्या लेकरा बाळाला तू व्यवस्थित सांभाळ, तू व्यवस्थित राहा. देव जर काय म्हणत असेल तर ते असं म्हणत असेल. तर तुम्ही अशा गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर आपण दारिद्र्य रेषेखाली गेल्याशिवाय राहणार नाही.
आणि इथून पुढं बी आपण मागासच राहीन. तर ह्या गोष्टीकडे महत्त्वाचं कारण जर असेल दारिद्र्याकडे जाण्याचं तर आपलं हेच आहे. तर या गोष्टीकडे आपण विचार केला पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतंय. जय भीम.